ओके, सो हाच तो माझा इन्स्टाचा व्हिडिओ ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण ॲडमिशनसाठी गेल्यानंतर कोणकोणते मुद्दे क्रॉसचेक केले पाहिजेत आणि मी ते खरंच क्रॉसचेक केले का याचा एक डिटेल व्हिडिओ बनवेन असं मी तुम्हाला सांगितलं होतं. इन्क्वायरीसाठी गेल्यानंतर मी ते सगळे मुद्दे क्रॉसचेक केलेत, एकदा नक्की पहा. संस्थेकडून अनुभवी आणि प्रशिक्षित अशा महिला शिक्षिका नेमण्यात येतील. या वर्गामध्ये 20 मुलांच्या पाठीमागे एक शिक्षिका असेल, शिवाय त्यांच्या वर्गासाठी एक स्वतंत्र दाई सुद्धा असणार आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी दाई तर असतातच त्यांची काळजी घेण्यासाठी, पण शिवाय प्रत्येक वर्गामध्ये व्हरांड्यामध्ये आपल्या मैदानावर आपण CCTV लावलेले आहेत आणि जे की दररोज आपल्या मॉनिटरवर सुद्धा प्ले केले जातात आणि आठवड्यातून एकदा चेक सुद्धा केले जातात. मुलांना घरी नेण्याची व्यवस्था सांगितल्याप्रमाणे पालकांचीच आहे, पण ज्या वेळेला काही कारणास्तव दुसरे जर पालक आले तर आम्ही आधी कन्फर्म करतो की तुम्हीच त्यांना पाठवलेलं आहे का. एकदा फोन कॉल करून विचारतो किंवा जी संबंधित व्यक्ती दररोज न्यायला येते त्यांच्याकडं त्यांचा फोन नंबर आणि त्यांचं नाव आमच्याकडं लिस्टला राहिलेलं. लहान मुलं सुरुवातीला शाळेत आल्यानंतर थोडी रडतात, घाबरतात. याच्यासाठी आपण मुलांना नवीन खेळणी आपल्या शाळेमध्ये उपलब्ध केलेली आहेत. शिवाय आपल्याकडं TVचा एक हॉल आहे जिथं मुलांना छान छान गाणी गोष्टी दाखवल्या जातात. आपल्या शाळेमध्ये बगीचा सुद्धा आहे, त्याचा वापर करून मुलांना रमवण्याचा प्रयत्न केला. आता प्ले ग्रुपचा डेली रुटीन म्हटलं तर सुरुवातीला आल्यानंतर प्रार्थना असते. प्रार्थनेनंतर आपण त्यांच्याकडनं ओरल शक्यतो जास्त भर दिला जातो. ओरलच्या गाड्यांवरती असेल, गोष्टींवरती असेल, अभिनय असेल, याच्यासाठी जास्त प्रयत्न केला जातो. त्यानंतर लंच टाईम असतो आणि त्यानंतर मग आपल्या क्रीडो लॅबमधल्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या मुलांच्याकडून त्या करून घेतल्या जातात. क्रीडो लॅब ही अशी संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये मुलं शैक्षणिक साहित्य स्वतः हाताळतात आणि त्या माध्यमातून त्या गोष्टी लवकर शिकतात. साहित्य हाताळल्यामुळं म्हणजे फक्त ओरल फळ्यावरती आणि खडून शिकवलं किंवा पाटीवर पेन्सिलवर शिकवण्यापेक्षा मुलांच्या हातात त्या वस्तू गेल्यामुळं मुलं प्रत्यक्ष अनुभवातून आणि कृतीतून शिकतात आणि जे की त्यांच्या जास्त चिरकाल असं स्मरणात राहतं आणि शिवाय त्याचं उपयोजन कसं करायचं हे सुद्धा त्यांना लगेच लक्षात येतं. क्लासरूम आणि वॉशरूमची स्वच्छता करण्यासाठी आपल्याकडे दाई आहेत आणि त्या दररोजच्या दररोज आपण वर्ग लोटलेही जातात आणि शिवाय फिनेल सारख्या औषधाचा वापर करून ते म्हणजे दररोजच्या दररोज पुसलेही जातात, जेणेकरून डास होणार नाही किंवा अस्वच्छता होणार नाही याची काळजी घेतली जाते. वॉशरूमच्या बाबतीत आमच्या संस्थेचं असं एक म्हणजे धोरण आहे की सर्व मुलामुलींचे जे स्वच्छतागृह आहेत ते 5 स्टार सारखे असले पाहिजे आणि यासाठी कटाक्षानं संस्थेची कार्यकारिणी सुद्धा प्रयत्न करत असते आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळे शिक्षक स्टाफ सुद्धा प्रयत्न करत असतो. मुलांना थोडीफार काहीतरी इजा झाली किंवा तब्येत त्यांची बिघडली तर आपल्याकडं फर्स्ट एड बॉक्सची सुविधा असते. शिवाय इथं जवळपास आपल्या बाहुबलीमध्ये डॉक्टर सुद्धा येतात. कुंभोजचे एक डॉक्टर इथं गुरुकुलमध्ये सुद्धा असतात. सकाळ संध्याकाळ त्यांची व्हिजिट असते. त्यांचाही आपण आपल्या या मुलांसाठी उपयोग करून घेतो किंवा अगदीच जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण पालकांना फोन करून त्यांच्या ताब्यात मुलांना देतो. पालकांची कम्युनिकेशन आपण शक्यतो व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा संपर्क त्यांचे नंबर्स असतात, फोन कॉल्सद्वारे जास्तीत जास्त होतात. वर्षातून 4 वेळा आपण पालक मीटिंग अरेंज करतो आणि 2 ते 3 महिन्यातून पालकांच्याकडून आपण फीडबॅक घेतो की या शाळेत मुलांना घातल्यानंतर तुमच्या मुलांमध्ये हळूहळू काय प्रगती व्हायला गेली त्याचा लेखी फीडबॅक आपण दर 3 महिन्याला पालक प्रतिक्रियांच्या माध्यमातून घेत असतो. नर्सरी हा वर्ग चालू करण्यासाठी आपण 1-2-3 मुद्द्यांचा विचार केला. एक तर म्हणजे पालकांची इच्छा अशी होती की तुम्ही याच्या आधीचा शिशु वर्गाच्या आधीचा म्हणजे ज्युनियर KGच्या आधीचा वर्ग चालू करावा अशी पालकांची सुद्धा मागणी होती. शिवाय शासनानं आम्हाला UDIS+ या पोर्टलवरती नर्सरीचा ऑनलाईन वर्ग दिला होता, तो आम्ही आता ऑफलाईन चालू केला. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण जी क्रीडो लॅबची ॲक्टिव्हिटी आपल्या शाळेमध्ये चालू करतोय त्याचाही अभ्यासक्रम नर्सरीपासून आपल्याकडे उपलब्ध आहे. मग एक सुरुवातीला त्या अभ्यासक्रमातून मुलगा जर प्रवेशित झाला आमच्या शाळेकडे तर इयत्ता 4थीपर्यंत जाईपर्यंत या क्रीडो लॅबच्या माध्यमातून स्टार्ट टू एंड सगळ्याच गोष्टी त्याला शिकता येतील आणि रुटीननं तो मोठ्या मुलांचं अनुकरण करून नर्सरीपासूनच शाळेसाठी माइंडसेट पालकांचा आणि मुलांचा तयार होईल या दृष्टिकोनातून आम्ही हा वर्ग चालू केला.